नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। संवाद सुपरफास्ट। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 389वी जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। सांगलीमध्ये शिवाजी स्टेडियमवर 1.25 लाख स्क्वेअर फुटाची शिवराज्याभिषेकाची विश्वविक्रमी महारांगोळी काढण्यात आली आहे। यासाठी जिल्ह्यातील 70 रांगोळीकार एकत्र आलेत। 150 तासात ही रांगोळी काढण्यात आली आहे। या रांगोळीसाठी 30 टन रांगोळी आणि 5 टन विविध रंग वापरण्यात आलेत। त्यामध्ये पिगमेंट, फ्लोरोसंट, लेक, पावडर कलर या माध्यमातून विविध रंग छटा वापरून हे चित्र साकारलं जात आहे। या महारांगोळीची गिनीज बुकासह 9 वर्ल्ड बुकांमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। ही रांगोळी दिनांक 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे। चांदवड तालुक्यातील धोंड गावान येथील शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। दिनकर खंडू पवार वय 55 वर्षे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। मयत दिनकर यांच्या मुलाचा 15 दिवसांपूर्वी अपघात झाल्याने तो कोमात गेला होता। त्यामुळे दिनकर पवार यांना मानसिक धक्का बसला होता। तसेच रुग्णालयाचे बिल आणि औषध उपचारासाठी लागणारा खर्च कसा करावा अशी चिंता त्यांना भासत होती। त्यामुळे मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। चायनीज गाड्यावरील किरकोळ भांडणातून आष्टा येथील समीर मुस्ताक नायकवडी याचा चाकू आणि 70 सारख्या धारदार हत्यारानं खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्या प्रकरणातील 4 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर यातील एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। संग्राम रघुनाथ मोरे, शहनशाह यासीन मुजावर, आकाश भीमराव वर्णे, आकाश अरविंद पवार अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत। 3 ऑक्टोबर 2015 रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास आरोपीने समीर याचा रस्त्यावर दगडाने आणि लाथाबुक्क्याने मारहाण करीत खून केला होता। आज साजरी होत असलेल्या शिवजयंती दिनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरबंदी करण्यात आली आहे। छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांतसह इतर 70 जणांवर देखील शहरबंदीची कारवाई करण्यात आली आहे। मुंबई पोलीस कायद्याचे कलम 107 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। काल रात्री छिंदमसह 70 जणांना शहरबंदीची नोटीस देण्यात आली। भिंगारमधील लकार गल्ली येथे मनोरुग्ण मुलाने आईचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। रविवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली आहे। नंदा बाप्पू बेंद्रे वय 45 वर्ष आणि राहुल बाप्पू बेंद्रे वय 25 वर्ष अशी मृतांची नावे आहेत। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। नंदा बेंद्रे आणि त्यांचा मुलगा राहुल रविवारी रात्री घरी एकटेच होते। दरम्यान राहुलने आई नंदा हिचा गळा दाबून खून केला। त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मुलगा मनोरुग्ण होता, त्याच्यावर मनोरुग्ण तज्ञाकडे उपचार देखील सुरू होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पिंपरीत पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नीनं पतीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलंय। ही घटना काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुनवळे येथे घडली आहे। गजानन निसार वय 30 वर्षे याचा खून झालाय, तर रानू गजानन निसार वय 24 वर्षे हिला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन आणि त्याची पत्नी रानू हे दोघे बिगारी काम करतात। गजानन हा नेहमी दारू पिऊन पत्नी रानू हिच्याशी वाद घालत होता, तसेच तिला मारहाण देखील करत होता। यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता आणि याच रागातून खून झाल्याचं समजतंय। विभक्त रेशन कार्ड काढण्यासाठी विधवा महिलेकडून 2000 रुपयांची लाच उकळणाऱ्या करवीर तहसील कार्यालयातील एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात पकडले। जयवंत आबाजी तोडकर असं त्याचं नाव आहे। तक्रारदार बाळू राऊ पाटील यांची कन्या राजश्री पिष्टे यांच्या पतीचं फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झालं होतं। सासू सासरे पतीसह कुटुंबियांची नावे एकाच रेशन कार्डमध्ये होती। मुलांच्या शैक्षणिक सवलतीसाठी महिलेनं विभक्त रेशन कार्डसाठी केरलेतील सेतू केंद्राकडे अर्ज केला होता। रेशन कार्ड तयार झाल्याचे सांगून तोडकर यांनी 2000 रुपये घेऊन महिलेला करवीर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात बोलवलं। यावेळी 2000 रुपयांची लाच घेताना पथकानं सापळा रचून तोडकर याला रंगेहात ताब्यात घेतलंय। शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून अत्याचार केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विलास अर्जुन थोरात राहणार मांडवगण फराटा असं आरोपीचं नाव आहे। पीडित मुलीची आई कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असता आरोपी विलास याने संधी साधत अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून पीडित मुलीशी अश्लील चाळे आणि लज्जास्पद वर्तवणूक केली। यानंतर पीडित मुलीची आई घरी आली असता पीडित मुलीने आरोपी विलास याने केलेल्या दुष्कृत्याची माहिती आपल्या आईला दिली। त्यानंतर पीडित मुलीच्या आईने शिरूर पोलीस स्टेशनला धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली। नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे।
शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.